चालपोरी आज बनव पालकाचं वरण, जे का खायला एकदम भन्नाट लागतं बरं का. एकदा करून बघ, मी तुला सांगते बघ. आज हे बघ, अशी चांगली टणटणीत पालक घ्यायची, एकदम फ्रेश हिरवीगार घ्यायची मस्तपैकी. अशी छान निवडून घ्यायची, तिला धुवून घ्यायचं स्वच्छ. मस्त तिला चिरायचं, चरा 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 चिरून काढायचं. मग कुकर घ्यायचा, त्याच्यामध्ये काय घ्यायचं, तुरीची डाळ, वाटीभर तुरीची डाळ घेतली का छान एकदम धुवून घ्यायची बरं का, चांगली एकदम. हे बघ मी धुवून घेतली. एक टमाटर टाकायचं, एक टमाटर त्याच्यात टाकलं का मग त्याच्यामध्ये ना अद्रक आणि लसूण ठसा ठसा ठेसून टाकायचं मस्तपैकी. हे बघ, अशी पालक बारीक चिरून घ्यायची. पालक टाकली का आता आलं लसूण जे ठस ठस ठेसलं ना तू, हे बघ मस्तपैकी असं टाकायचं त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये सगळे तुझं हळदी पावडर टाकायची, मिरची पावडर टाकायची, अजून तुझं जिरं टाकायचं, अख्खं जिरं. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकलं का मस्त त्याच्यामध्ये एक गिल्लासभर पाणी वतायचं आणि मस्त ढवळायचं त्याला चम्मचने. इकडून तिकडून इकडून तिकडून छान ढवळलं का मस्तपैकी मग त्याला मस्त झाकण लावायचं कुकरला. आणि एकदा हे वरण करून बघ, असं खाशील ना पूर्ण ताट पुसून चाटूनच खाशील मस्तपैकी. असं बनवून बघ बरं का, लय भारी होतं बरं का हे पालकाचं वरण. बघ आता याच्या मस्त पाणी वतायचं गिल्लासभर, छान त्याला इकडून तिकडून करायचं आणि मस्त त्याला झाकण लावायचं आणि 4-5 शिट्ट्या मारायच्या. 2 शिट्ट्या फुलवर मारायच्या आणि 3 शिट्ट्या कमीवर मारायच्या. मस्त तुझं वरण शिजलं का बघ. आता कुकरचं झाकण लावून मस्त त्याला आपण गॅसवर ठेवू बरं का. छान असं ढवळून घ्यायचं. लय भारी लागतं खायला, लय आवडल तुला. एकदा करून पाय माझ्या पद्धतीने बरं का. चॅनलला जर पहिल्यांदा आली असेल ना तर मग त्याला सबस्क्राईब कर बरं का, आणि लाईक पण ठोक, म्हणजे तुला कसं लगेच पुढची रेसिपी लगेच भेटल. आणि माझं कसं आहे, रोजचा आपला जो स्वयंपाक आहे तोच आपण बनवायचा आणि काही नवीन मध्ये मध्ये आपण नवीन पण ट्राय करू. तुम्हाला सांगत जाय बरं का, तुला काय व्हिडिओ लागती मी सगळं, नाही तर मी टाकायची भलतच काही आणि तू शोधशील भलतच काही, असं नको व्हायला. हे बघ मस्त आपल्या शिट्ट्या झाल्या ना. हे असं वरण दिसतं बघ, काय भारी दिसतं ना एकदम मस्त. त्याला असं गोल 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 फिरवायचं त्याला. तुझ्याकडं जे असेल दाल घोटणी वगैरे, माझ्याकडे हे होतं बघ पावभाजी ठेसायचं. मस्त त्याच्यात पाणी टाकायचं, खूप जास्त घट्ट नाही ठेवायचं, खूप जास्त पातळ नाही करायचं. हे असं करायचं बघ. असं भन्नाट लागतं ना खायला मस्त. त्याला भातासोबत खा, पोळीसोबत खा, कशासोबतही खा, नाही तर नुसती वाटीने पी, लय भारी लागतं. हे बघा, अशी कढाई घ्यायची, त्याच्यात मस्त 2 चम्मच तेल वतायचं. तेल वतलं का आता जिरं आणि मोहरीचं याच्यामध्ये फट्टाकडं फोडायचं. पहिले ते लसूण टाकायची. लसूणच्या कापा कशा राहता मग कच्चा राहून आता. पहिले ते लसूण मस्त कळसून घ्यायचा, असा काळा काळा झाला का असा बिरावून होऊ द्यायचं. बिरावून झालं ना आता त्याच्यामध्ये मस्त जिरं आणि राई टाकायचं आणि मस्त त्याचे फटाके फुटले तर मस्त त्याच्यामध्ये 2 अशा लाल तुझ्याकडे मिरच्या असतील ना, सुक्या मिरच्या, त्या टाकायच्या फोडणीमध्ये. काय या अशा मिरच्या टाकल्या, मिरच्या मस्त तडतड उडत्या. थोडं लांब उभं राहायचा, नाही तर मिरची यायची तुझ्या अंगावरती. भारी अशी मिरची तडकली का त्याच्यामध्ये तडातडा, त्याच्यात मस्त असं कोथिंबीर टाकायची. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, इथं लय शोधला आम्ही, इथं काही कढीपत्ताच नाही भेटाय ना मला. तर तुझ्याकडे कढीपत्ता असेल, कढीपत्ता टाक. हे असं वरण टाकायचं, बद 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 वरती येतं बघ ते. पण खायला असं भन्नाट लागतं ना, लय भारी लागतं. बघ झालं बघ, वरण तयार होऊन गेलं. लय सोपं आहे ग बाई स्वयंपाक करायचा. फक्त तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर. बघ मी तुला स्वयंपाकच पूर्ण करणं शिकवून देईल. मग कोण तुला सासरी म्हणतं का तुला काही येत नाही म्हणून. तू फक्त मला सांगत जाय का ताई मला हे पाहिजे, मी लगे बनवून टाकत जाईल, तुला शिकवल बरं का. हे बघ मस्त पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकलं का इवलं मीठ टाकायचं, लय खारट करून ठेवशील नाही तर. हे बघ मस्त असं वरण मस्त कालवायचं त्याचं. कालवलं का त्याला मस्त अशी उकळी येते बघ. उकळी आली खद 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 होऊ द्यायचं त्याला. मस्त त्याला गरम गरम भातासोबत खायचं, असं भारी लागतं ना खायला. हे वरण एकदा करून बघ, आपल्या रोजचं वरणापेक्षा हे वरण जबरदस्त लागतं बघा खायला. एकदा तू करून बघ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव.